आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। राज्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये भाषेवरनं सुरू झालेला गोंधळ अजून संपलेला नाहीये। केंद्राने त्रिभाषा सूत्री स्वीकारल्यानंतर राज्याने त्याच पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं आणि पहिलीपासनं मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात एप्रिल महिन्यात जी.आर. निघाला। मराठी इंग्रजी ठीक आहे, पण हिंदीची सक्ती बघितल्यानंतर त्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातनं मोठा विरोध झाला। मुळात पहिलीपासनं 3 भाषा कशासाठी याच मुद्द्यावरनं मतमतांतर आहेत। एवढा वाद झाल्यानंतर आता सरकारनं हा जी.आर. बदलला आणि अनिवार्य शब्दाऐवजी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असा शब्दप्रयोग केलाय। आता यानं कितीसा फरक पडणार आहे असा प्रश्न पडतोय, कारण याच जी.आर. मधलं पुढचं वाक्य पुढे हा जी.आर. असं सांगतो की इयत्तानिहाय हिंदी व्यतिरिक्त वेगळी भाषा जर शिकायची असेल तर ती भाषा शिकण्यासाठी पटसंख्या 20 असणं अनिवार्य आहे। पटसंख्या म्हणजे इयत्तानिहाय पटसंख्या, तरच या भाषेला शिक्षक उपलब्ध असेल, अन्यथा ही भाषा शिकण्यासाठी ऑनलाईन सोय करण्यात येईल। आता ग्रामीण भागात जिथे शाळेची एकूण पटसंख्या 20 असू शकते, तिथे इयत्तानिहाय 20 पटसंख्या आणणार कुठून? जिथे इंटरनेटची सोय नसते अशा शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सरकारने हिंदी व्यतिरिक्त काय पर्याय सोडलाय? आणि मग ह्याला हिंदीची छुपी सक्ती का म्हणू नये? मुळात पहिलीपासून तिसरी भाषा हवी कशाला? आज राज ठाकरे यांनी सुद्धा याच मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे। जर गुजरात सारख्या राज्यात हिंदीची सक्ती होत नाही तर आपल्या राज्यामध्ये हिंदीची अशी छुपी सक्ती का केली जाते हा प्रश्न त्यांनी विचारलाय। याच सगळ्या प्रश्नांचा उहापोह आपल्याला आज करायचा आहे। आणि याच संदर्भात याच चर्चेमध्ये सहभागी होत आहेत दीपक पवार, जे मराठी भाषेचे अभ्यासक आहेत, अनिल शिदोरे मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत, विश्वास पाठक भाजपचे राज्य प्रवक्ते। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत या वादावरती आपण ऐकूया। असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे, खूप आहे, बरोबर आहे। जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता कोणाची आहे, सरकार कोणाचं आहे, जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लागतायत? नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनतायत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत, MBA मराठीमध्ये बनतायत। म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये। तुम्ही जर तोच जी.आर. बघितला असेल तर त्यात सांगितलंय कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल, त्या मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत। कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल। 1ली ते 5वी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। आणि आपण चर्चेकडे वळणार आहोत। सुरुवातीला मी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सरांकडे जाईन। पवार सर, ह्या तिन्ही प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या, तुम्ही या विषयाचा अभ्यास केलेला आहे। सरकारने आता अनिवार्य शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द केलेला आहे, काही फरक पडतोय का? याला छुपी सक्ती का म्हणू नये? ह्याला छुपी सक्ती नाही, ही उघडच सक्ती आहे। अनिवार्यच्या ऐवजी सर्वसाधारण हा शब्द आणून त्या अनिवार्यचा अर्थ सर्वसाधारण असाच आहे आणि सर्वसाधारणचा अर्थ अनिवार्यच आहे। फक्त हा एक शब्द छल करण्यासाठी सरकारने 2 महिने घेतले। 16 एप्रिलचा पहिला शासन निर्णय आहे, 17 जूनचा दुसरा शासन निर्णय आहे। तुम्ही मगाशी सांगितलं नम्रता, त्याप्रमाणे सरकार असं म्हणतं की 20 विद्यार्थी मिळाले तर त्यांना आम्ही दुसऱ्या भाषा शिकवणार आहोत। तुम्ही जे मुद्दे सांगितलेत की अशी मुलं जिथे 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा आहेत तिथे शिक्षक कुठून मिळणार आहे, तर सरकारचं उत्तर आहे की ऑनलाईन शिकवलं जाणार आहे। ज्या शाळांमध्ये प्रसाधनगृह व्यवस्थित नाहीयेत, बसण्याच्या सोयी व्यवस्थित नाहीयेत,
अशा ठिकाणी तुम्हाला इतर भाषा शिकवण्यासाठी लोक मिळणार आहेत का, याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं का म्हणतो, कारण हा त्यांचाच निर्णय आहे. दादा भुसेंची जर देहबोली पाहिली तुम्ही आजच्या पत्रकार परिषदेतलं, ती तर ते धरून आणल्यासारखे बसले होते. हा निर्णय आपला नाही, पण आता आपल्यावर जबाबदारीच आहे तो मांडून ठेवण्याची, तर मांडूया, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आत्मविश्वासाने ह्याच्याबद्दल कोण बोलतंय, तर रेखावार बोलतायत आणि माननीय मुख्यमंत्री बोलतायत. तर ही जी सक्ती आहे, या शासन निर्णयामध्ये नवा शासन निर्णय आणलेला नाही. त्यांनी फक्त शुद्धीपत्रक आणलंय आणि त्या शुद्धीपत्रकाच्या एका परिच्छेदामध्ये ते असं म्हणतात की इतर सर्व भाषांचे पर्याय आहेत. भारताच्या घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. मराठी आणि हिंदी वगळता जर 20 भाषा उरल्या, तर या 20च्या 20 भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवल्या जाणार आहेत का, आणि ते शिकवण्यासाठी लागणारं काय इन्फ्रास्ट्रक्चर सरकारकडे आहे, आणि या सगळ्या भाषा महाराष्ट्राने शिकाव्यात असा काय महाराष्ट्राने ठेका घेतलाय का? आणि महाराष्ट्राने जर ह्या भाषा शिकायच्या आहेत, तर सगळ्या उत्तर भारतातला जो हिंदुत्ववादी पट्ट्यातले लोक आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये रोजगार हवाय, ह्यांनी का नाही मराठी शिकायचं? पुढची 10 ते 15 वर्ष यांना तिसरी भाषा म्हणून आधी मराठी सक्तीचं करा, त्यांना नीट मराठी येऊ द्या, मग त्यांना महाराष्ट्रात घ्या, आणि मग आम्हाला हिंदी शिकवण्याची भाषा करा. हे कोणीतरी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे, कारण तेच त्या निर्णयाचे बोलविते धनी आहेत. आणि ते सातत्यानं सांगतायत त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं की एनईपी मुळे आम्हाला हे करावं लागतंय. त्रिभाषा धोरण एनईपीने आणलेलं नाहीये, फक्त ते कोठारी आयोगापासून आहे. पण याचा अर्थ पहिलीपासून आणि बालवाडीपासून मुलांना तुम्ही तिसरी भाषा शिकवा असं त्रिभाषा धोरण म्हणत, असं एनईपी म्हणत नाही. त्यात लवचिकता आहे आणि तुमच्या मातृभाषेवर भर आहे. तुमची मातृभाषा मारून टाका आणि हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह पसरवणारी हिंदी भाषा तुम्ही शिका, असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणत नाही. त्याचा विकृत अर्थ महाराष्ट्र सरकारने लावलेला आहे. बर, अनिल शिदोरे, आज राज ठाकरेंनी तर आक्रमक भूमिकाच घेतलेली आहे. मनसेची नेमकी भूमिका यामध्ये काय आहे? मनसे काय करणार आहे आता? यामध्ये भूमिका अगदी स्पष्ट आहे की आता आम्ही प्रत्येक शाळेत जाणार आहोत. कारण आम्ही शासनाकडे वेगवेगळ्या प्रकारे जवळजवळ 2 पत्र आतापर्यंत पक्षाने लिहिलेली आहेत, आणि या पत्रामध्ये फार स्पष्ट आहे की तिसरी भाषाच नको. मग हिंदी बिंदी हा प्रश्न नंतरचा राहील. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये 2 महिने घेऊन सुद्धा यांनी अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहे. त्यामुळे आमची भूमिका फार स्पष्ट आहे. आता आम्हाला लोकांकडे जायचंय, आम्हाला मुख्याध्यापकांच्याकडे जायचंय, आम्ही शाळांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना असं सांगणार आहोत की तुम्ही शिकूच नका. एक तर कसं आहे की जर का आपण मुलांच्या शिक्षणाचं ते एकंदरीत वय पाहिलं आणि त्यांची आकलन शक्ती पाहिली, तर त्यांच्यावर किती ओझं द्यायचं. आता दीपक पवारांनी शिक्षण धोरणाचा उल्लेख केला की ज्याचा उल्लेख आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण केला. त्यामध्ये फार सरळ म्हटलेलं आहे की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्या मुलांनी फक्त मातृभाषेतच शिकावं, दुसरी भाषा त्याच्यानंतर, तिसरी भाषा तर ते 8वी 9वीच्या नंतर द्या, असं राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणत आहे. आम्ही तेच म्हणतो आहोत की मातृभाषेतून त्याला संपूर्ण आकलन शक्ती विकसित होऊ द्या, तिसऱ्या भाषेचं ओझं नको. त्यामुळे आता आम्हाला लोकांकडे जायचंय, आता आम्हाला शाळांमध्ये जायचंय, आता आम्हाला पालकांकडे जायचंय आणि पालकांना असं सांगायचंय काय, प्रत्येक शाळेमध्ये पालक शिक्षक संघ असतो, तिथे तुम्ही जा, तिथे ही बाजू मांडा आणि आपल्या मुलावर हे विनाकारण ओझं देऊ नका, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. बर, विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत. विश्वास पाठक, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्राची त्रिभाषा सूत्रीचा दाखला तुम्ही देण्यापूर्वी मी ते कलमच तुम्हाला वाचून दाखवते. 4.13 ज्याच्यामध्ये हे त्रिभाषा सूत्रीबद्दल बोलले, ते असं सांगतात की The 3 language formula will continue to be implemented while keeping in mind the constitutional provisions, aspirations of people, region and the union, and need to promote the multilingualism as well as promote national unity. However, there will be a greater flexibility in the 3 language formula and no language will be imposed on any state. कुठेही केंद्राने असं सांगितलं नाहीये की पहिलीपासून तिसरी भाषा शिकवा. म्हटल्यानंतर आपण का एवढी सक्ती करतोय तिसऱ्या भाषेची? पहिलीतली एवढी चिंगळी 4-5 वर्षाची मुलं 3 भाषा शिकवून त्यांना काय करणार आहोत आपण? नाही, हे जर खरं असेल तर मग आपण इंग्रजी लेखांना विरोध करत, पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे.
मग मनसेने म्हणावं की मराठी ठेवा, इंग्लिश ठेवू नका. म्हणजे इंग्लिशला विरोध करायचा नाही आणि हिंदीचा विषय आला की हिंदीला विरोध करायचा. आता कुठे काय लिहिलं याच्यापेक्षा तुम्ही बघा की पूर्ण देशामध्ये म्हणजे 1968 मध्ये कोठारी कमिशनने जेव्हा राष्ट्रीय स्तरावर 3 भाषेचा फॉर्म्युला दिला तेव्हापासून जर आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये एक तामिळनाडू जर सोडलं तर प्रत्येक राज्य 3 भाषा शिकवत आहे. आज माझ्या पिढीतल्या प्रत्येकाने हिंदी, इंग्लिश, मराठी कंपल्सरी महाराष्ट्रात शिकलेलीच आहे. अडचण काय? हिंदीबद्दल एवढा टोकाचा विरोध काय आहे? मला असं वाटतं की त्या वयामध्ये विद्यार्थी गणित पण शिकतात, विज्ञान पण शिकतात, सगळ्या भाषा पण शिकतात आणि म्हणून असा विरोध करणं मी समजू शकतो. काय आता इलेक्शन आहे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आहेत, तर इलेक्शनच्या आधी असा विषय काढणं अतिशय त्यांना सोपं आहे. मात्र अशा आधी इलेक्शन जिंकलं जात नाही. कालच महाराष्ट्र सरकारने एक फर्दर क्लॅरिफिकेशन टाकलेलं आहे की हिंदी अनिवार्य भाषा नाही आहेत. मराठी ही अतिशय कंपल्सरी अशी भाषा आहे आणि या मराठी भाषेतनं म्हणजे पदव्युत्तर जे शिक्षण आहेत ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, MBA असो, सगळे शिक्षण तुम्हाला घेऊ शकतात. हो. अभिजात भाषेचा दर्जा देखील या सरकारने दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचं चित्र रंगवणं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे हिंदीला खूप हे करत आहे आणि आम्ही हिंदीच्या विरोधात आहे, अशा प्रकारचा जो हे प्रयत्न चालू आहे हा अतिशय बालिशपणाचा आहे. बर बर. विश्वास पाठकजी, तुम्ही म्हणताय हिंदी कंपल्सरी नाही, पण आत्ताची जी सिस्टीम, माझं अंडरस्टँडिंग चुकत असेल तर मला सांगा, आता आपल्याकडे ना एक प्रकार असतो, एक डिफॉल्ट असतं आणि मग खाली काही ऑप्शन असतात. तर तो जो तिसऱ्या भाषेचा सेगमेंट आहे ना त्याच्यामध्ये डिफॉल्ट आहे ते हिंदी आहे आणि खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या काही ॲस्ट्रिस्कमध्ये कंडिशन्स अप्लाय केलेल्या आहेत ना, 20 पटसंख्या असणं तरच आम्ही शिक्षक देऊ, नाहीतर ऑनलाईन शिकवू, हे पर्याय दिलेत. पण हे पर्याय राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कसे काय सूट करता, कसे काय तिथे अकोमोडेट करता येणार? जिथे इंटरनेट नाही तिथल्या एखाद्या मुलाला जर तिसरी भाषा शिकायची असेल, वेगळी जर्मन समजा, अहिराणी समजा, आपली लोकल भाषा धरू, कोकणी शिकायची असेल, वेगळी कुठची भाषा शिकायची असेल, तर त्या मुलाला हिंदी शिकण्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याच्याकडे इंटरनेट नाहीये आणि त्याच्याकडे 20 मुलांनी इतकी पटसंख्या पण नाहीये. त्या मुलानं काय करायचं? बघा, राज्य सरकार या सगळ्या दृष्टीने त्याची दखल घेईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील व्यवस्थित करेल. मी परत म्हणतो, तरी त्या मुलाला हिंदी शिकावं लागलं तर काय फार मोठा गुन्हा होतोय का याच्यामध्ये? म्हणजे हिंदीला एवढा विरोध का? तो मुलगा इंग्लिश देखील शिकणारच आहे ना, तर त्याला इंग्लिश देखील शिकायला तेवढ्या अडचणी येणारच आहे. आता 20 जर विद्यार्थी तुमच्याकडे असतील तर एक शिक्षक आपण लावू शकतो. शेवटी काय इकॉनॉमिक्स देखील बघायला पाहिजे राज्याचं. 20च्या मागे एक शिक्षक आपण अपॉइंट करू शकतो, अन्यथा पर्यायी व्यवस्था करू शकतो. मान्य आहे की याच्यामध्ये खूप त्रुटी राहू शकतात, पण मनसेने सांगावं ना की काय करावं, सोल्युशन द्यायचं नाही, विरोधाला फक्त विरोध करायचा आणि विरोध देखील तो पुढच्या 4-6 महिन्यासाठी इलेक्शन पर्यंत, इलेक्शन नंतर परत झोपून जायचं. मला असं वाटतं जनतेला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, आपण यातलं राजकारण वेगळं ठेवूया. तुम्ही जो की मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मी अनिल शिदोरे आणि दीपक पवार दोघांकडे घेऊन जाते. शिदोरेजी, पहिली तुमच्याकडे येते. विश्वास पाठक असं म्हणतात, हिंदीला एवढा विरोध का, इंग्रजीला का विरोध होत नाही? जर 2च भाषा करायच्या असतील तर मराठी आणि एक पर्यायी भाषा, असं का नाही? इंग्रजी का तुम्ही काढून टाकायला सांगत नाही? नाही, आम्ही काहीच सांगत नाहीये. राष्ट्रीय शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात असं सांगितलं की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मातृभाषेशिवाय शिक्षण नको. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने ही हिंमत दाखवावी आणि सगळीकडे इंग्रजी 8व्या वर्षापर्यंत बंद करावं. आमचा विषय साधा अतिशय सोपा आहे. इंग्रजी हे आपण यापूर्वी स्वीकारलेलं आहे. नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण या सोमवारपासून महाराष्ट्रामध्ये जारी झालेलं आहे, 16 तारखेपासून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिसरी भाषा दिली. त्याला आता आमचा विरोध आहे. आम्हाला स्पेसिफिकली असं म्हणणं आहे की या लहान मुलांना, 5 वर्षाच्या मुलांना तिसरी भाषा शिकवणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणात नाही. बरं, राष्ट्रीय शिक्षण धोरणात नाही, जगातले शिक्षण तज्ञ पण असं म्हणत नाहीत. असं असताना हे ओझं का, असा साधा सवाल आहे. बर, दीपक पवारजी, परत तोच प्रश्न आहे की इंग्रजीला विरोध का झाला नाही? दुसरी हिंदी जिथे भाषा आली तिथेच का एवढा विरोध होतोय? भाजपच्या मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी राजकारणाचा मुद्दा पुढे आणून गोल पोस्ट बदलून लोकांची फसवणूक करू नये. त्यांनी GR काढून केली आहे तेवढी फसवणूक पुरेशी आहे. त्यांना मनसेशी जे काही भांडायचं ते तुमचं राजकारण तुम्ही स्वतंत्रपणाने करा. हिंदीवर एवढा राग का? तुमचं हिंदीवर एवढं प्रेम काय? तुमची मातृभाषा मराठी आहे की नाही?
या हिंदी भाषा जगवण्याचा ठेका महाराष्ट्राने घेतलाय का महाराष्ट्रच जगतोय? आता पाठक साहेब म्हणाले त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सगळीकडे चालली आहे. उत्तर भारतात विचारायला काय अंमलबजावणी चालली? उत्तर भारतातला हिंदू संस्कृत शिकतो तिसरी भाषा आणि मुसलमान उर्दू शिकतो. त्रिभाषा सूत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे कोठारी आयोगामध्ये, उत्तरेतल्या लोकांनी दक्षिणेतली भाषा शिकायची, दक्षिणेतल्या लोकांनी उत्तरेतली भाषा शिकायची, उत्तरेतल्या लोकांनी दक्षिणेतली कोणती भाषा शिक्षण क्रमातनं शिकली आहे पाठकाने सांगावं. आणि त्यांना इंग्रजीचा एवढा राग आहे तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची मुलं जातात ना इंग्रजी माध्यमामध्ये, त्याला त्यांचा आक्षेप आहे का? आणि इंग्रजीला लोकांनी विरोध केला होता ज्या वेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी इंग्रजी पहिलीपासून आणली, तेव्हाही लोक भांडले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षानं काय भूमिका घेतली होती? तेव्हा ते म्हणले होते का की आम्ही मराठीच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आता सत्ता आली आहे, आपल्याला पाहिजे तशा प्रकारचा इतिहास जोडून घ्यायचा, म्हणून ह्या प्रकारची लबाडी करणं चालणार नाही. आणि हिंदीला आमचा का विरोध आहे? कारण आम्ही ठामपणे मराठी भाषक आहोत. आमचं महाराष्ट्रीयत्व अजून शाबूत आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थानच्या कथनामध्ये संघ भाजपाच्या आमचं मराठी पण आम्ही विकलेलं नाही. ज्यांनी विकलेलं नाही त्यांचा हिंदीला विरोध आहे, असणार आहे. आणि तो फक्त हिंदी सक्तीला नाही, तिसऱ्या भाषेच्या सक्तीला. आणि आता स्वतः पाठकांच्याच बोलण्यामध्ये असं आलं की त्याच्यात त्रुटी राहू शकतात आणि दुसऱ्या भाषा शिकवल्या जातील, व्यवस्था करू, आमचं सरकार करेल. पण नाही शिकलं तर, नाही झालं तर हिंदी करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्हाला हिंदीत शिकवायचं आहे, बाकी सगळं तुम्ही तोंडाला पानं पुसणार आहात लोकांच्या, मग कशाला ताकाला जाऊन भांड लपवता? सांगा की लोकांना आम्हाला फक्त हिंदी शिकवायचंय आणि उत्तरेच्या गायपट्ट्याच्या हिंदी राजकारणाची प्रयोगशाळा, हिंदुत्वाच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून आम्हाला महाराष्ट्र वापरायचं आहे, हे स्पष्टपणाने सांगा. म्हणजे मग मनसे आणि इतर पक्षांवर करायचे हेत्वारोप करण्याची तुमच्यावर वेळच येणार नाही. अभ्यासकांशी अभ्यासकांसारखं बोला, कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांसारखं बोला आणि पक्षांशी डील नका करू ना, थेटपणाने त्यांच्या आयडिओलॉजी बद्दल बोला. हे नाही करायचं. आणि सत्तेतल्या पक्षांचे पाशवी बहुमतवाल्यांचे तुम्ही प्रवक्ते आहात म्हणून वाटेल त्या पद्धतीने लोकांना बालिश म्हणायचं. हे आमचं जर बालिशपण असेल ना तर तुमचं जे आहे ते निर्दयी पण आहे, मराठी द्रोही पण आहे आणि महाराष्ट्र द्रोही पण आहे. मराठी द्रोही याला कसं म्हणायचं? म्हणजे दीपक पवार थोडंसं एलॅबोरेट करून सांगा की तुम्ही हिंदी मला ही भाषा नम्रता- जर आली, मला- तिसरी भाषा म्हणून हिंदी ही भाषा शिकवली, आपण तिसरी भाषा किती जड आहे हा विषय एक मिनिट बाजूला ठेवूया, पण हिंदी ही भाषा शिकवली तर मराठीवर कसा अन्याय होतोय जिथे राज्यात सगळीकडे मराठी अनिवार्य भाषा आहे? हे थोडंसं नम्रता, आता पाठकांनी उल्लेख केला, दादा भुसे साहेबांनी केला, मंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, मराठी अनिवार्य आहे. कुणीतरी त्यांना हे विचारा की कितवी भाषा म्हणून मराठी अनिवार्य आहे? मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली भाषा म्हणून अनिवार्य आहे. हिंदी माध्यमाच्या शाळेत कितवी भाषा आहे? सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये कितवी भाषा आहे? आयबीसीएसई आयबी बोर्डाच्या शाळांमध्ये कितवी भाषा आहे? दुसरी, तिसरी, चौथी भाषा, पहिली ते तिसरीला, चौथी ते सहावीला मार्क न दिलेली ग्रेडिंगची भाषा. या पद्धतीने गेली 20-25 वर्ष सगळ्या राजकीय पक्षांच्या राजवटी येऊन गेल्या, लोक याच पद्धतीनं मराठी शिकवत आहेत. आणि तुमच्याकडे राज्यातल्या अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करायला मनुष्यबळ नाही. पण माननीय मुख्यमंत्री मध्यंतरी म्हणाले की आमच्याकडे हिंदीचं विपुल मनुष्यबळ आहे. कुठून आलं तुमच्याकडे हिंदीचं विपुल मनुष्यबळ? ते काय तुम्ही उत्तर भारतातनं आणणार आहात का? आणि जर एवढंच मनुष्यबळ तुम्हाला निर्माण करायचं आहे तर मराठीसाठी करा ना. आणि तुम्ही जो नम्रता प्रश्न विचारला की पहिलीपासून हिंदी जर आलं, हिंदी ही मोठ्या संख्येची भाषा आहे, मोठ्या लोकसंख्येची भाषा आहे, मराठी ही कमी लोकसंख्येची भाषा आहे तुलनेनं, दोघींची लिपी सारखी आहे. आजच ज्या शाळांमधनं आणि सार्वजनिक व्यवहारामध्ये जिथं मराठी लोक बोलत नाहीत किंवा शाळांमध्ये बोलू दिलं जात नाही, तिथं मुलं मोडकं तोडकं हिंदी बोलतायत आणि त्यांचा मातृभाषेतला जो व्यवहार आहे तो अगदी नगण्य झालाय. मराठी भाषेच्या व्याकरणाची रचना, हिंदी भाषेच्या व्याकरणाची रचना यात काही साम्य आहे, काही भेद आहे. आणि या सगळ्यामुळे हळूहळू हिंदीचं वर्चस्व मराठीवर इतकं होईल पुढच्या 10 वर्षांमध्ये की ज्याप्रमाणे हिंदीने अवधी, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या भाषा गिळल्या, की हिंदी ही रक्ताची चटक लागलेली भाषा आहे. तिने तिकडच्या भाषा आधी गिळल्या. ठीक आहे, आपण विचारूया, प्रयत्नात आहे. आपण विचारूया. विश्वास पाठक, काय उत्तर आहे ह्याच्यावरती? आणि मला असं वाटतं पवार साहेब कोणत्या दुर्येत राहतात हे मला माहित नाही. आज मला सगळ्या भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये 3-3 भाषा विद्यार्थी शिकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला झेंडा गाडतात आहे. IITs असो, डॉक्टर्स असो, सायंटिस्ट असो,
सगळीकडे आपण हे करतोय. त्यामुळे एका वेळेस एकच भाषा शिकायला पाहिजे आणि ती मराठी शिकायला पाहिजे. हे पहिलीपासून अतिशय तीन-तीन चुकीचं आहे. भाषा सगळीकडे माझ्या शिकवल्या अनुभवावरून जातात. सांगतोय. मी पहिलीपासून- शुद्ध मराठीमध्ये 10वी पर्यंत विश्वास शिकलोय. पाठकजी, पहिलीपासून 3-3 भाषा नाही, मला आता सगळीकडे बोलू द्या, सलग बोलू द्या, मध्ये बोलू नाही नका. नाही, मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. माझं काही चुकत असेल, ज्ञान कमी असेल तर त्याच्यावर सगळीकडे प्रकाश आहे. टाका. सगळीकडे आहे. आता फक्त मला सलग बोलू द्या, बोला. सलग बोलू द्या, मला सगळीकडे आहेत आणि त्यांनी काही नुकसान होत नाही. आता मी स्वतः 10वी पर्यंत मराठीमध्ये शिकलोय आणि मला त्याचा अभिमान आहे. मात्र पुढे जाऊन मला काय अडचणी आल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर, हे मला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागले. मला असं वाटतं की लहान वयातच जर तुम्ही या सगळ्या भाषा शिकवल्या, मुलगा इतिहास पण शिकतो, गणित पण शिकतो, विज्ञान पण शिकतो, इतकी अफाट शक्ती त्याच्यामध्ये असते. त्यामुळे हे सगळं असं म्हणणं चुकीचं आहे. आणि आपण ज्या प्रकारे म्हणतोय की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये हे जे काही धोरण केलंय याच्यामध्ये ही हिंदी ही अनिवार्य नाहीच. तुम्ही त्याच्याऐवजी दुसरी भाषा शिकू शकता ना, हे क्लिअर कट म्हटलेलं आहे. त्यात त्यांनी एवढंच म्हटलंय की 20 जर विद्यार्थी मिळाले तर एक शिक्षक देऊ. तुम्ही असं गृहीत का धरता की त्याच्यासाठी हिंदीचेच फक्त विद्यार्थी मिळतील 20 साठी, संस्कृतचे मिळतील, अहिराणीचे मिळतील, अजून कोणते मिळतील? तर मला असं वाटतं की पवार साहेब हे म्हणजे एकदम मनसेच्या प्रवक्त्यासारखेच बोलतात आहे. मनसेचं मी समजू शकतो, ते इलेक्शन पिरियडमध्ये टेम्पररी हा मुद्दा काढतात, परत ते विसरून जातील. मात्र आमच्या दृष्टीने मराठी ही अनिवार्य भाषा आहे. मुलांनी मराठीसोबत इंग्रजी देखील शिकावं, तिसरी भाषा देखील शिकावी, ती तिसरी भाषा हिंदी असावी, असा आमचा अजिबात कंपल्शन नाही. किंवा इंग्रजी त्यांनी शिकावं असा आमचा अजिबात आग्रह नाही. मात्र जी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये, जे नॉन हिंदी राज्य आहे तिथे लोकल लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी असं झालंय. जे हिंदी राज्य आहे तिथे इंग्लिश, हिंदी आणि तिथली भोजपुरी किंवा अशी एखादी भाषा, हे असं एक चित्र इव्हॉल्व्ह झालंय आणि 1968 पासून इव्हॉल्व्ह झालेलं आहे. हे फक्त एनईपीशी संबंधित नाहीये. विश्वास पाठकजी, तुम्ही म्हणताय हिंदीला पर्याय दिलाय. टेक्निकली तुम्ही हिंदीला पर्याय दिलेला आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देते. मी ज्या गावची आहे त्या गावामध्ये इंटरनेट येत नाही. इथे इयत्ता पहिलीची पटसंख्या 12 आहे त्या शाळेमध्ये. अशा शाळेमधल्या मुलांना पहिलीमध्ये हिंदी शिकायचं नाहीये, आम्हाला दुसरी भाषा शिकायची, आम्हाला काय पर्याय आहे, असा प्रश्न जर तिथल्या विद्यार्थ्यांनी विचारला तर त्यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्यांना काय पर्याय देणार आहात? नम्रता सोपा आहे. कोणता नियम जर बनवला की त्याच्यामधनं सोल्युशन देखील काढावे लागतात. होऊ शकतं की तिथल्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला ट्रेन करून सांगू की तुझ्या विद्यार्थ्यांना शिकव. ते सिस्टम इव्हॉल्व्ह होईल ना. म्हणजे एकदम कागदावर काय लिहिलंय त्याप्रमाणे हे असंच होईल आणि असंच होणार नाही. आता पवार साहेब तर मला वाटतं शिक्षक आहेत. शिक्षकांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे त्याच्यावर देखील सोल्युशन देखील तो काही फार मोठा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की हा GR बनवताना या कंडिशन्स डोक्यात घेतलेल्या नाहीयेत सरकारने. इथून ऑब्जेक्शन सुरू होते, इथून आक्षेप सुरू होतोय. आपल्याकडे सगळ्या गावांमध्ये इंटरनेट नाहीये, सगळ्या गावांमध्ये पटसंख्या प्रत्येक वर्गाची 20 सुद्धा नाहीये. ही शक्यता असताना सुद्धा सरकार हा नियम बनवतोय. ह्या सरकारच्या मोटिव्हवरती, उद्देशावरती, हेतूवरती आरोप उपस्थित केला जातोय. विश्वास पाठकजी, बघा, हे जे नियम असतात, GR असतात, दे आर ऑलवेज सब्जेक्ट टू अमेंडमेंट्स. त्यात अमेंडमेंट्स होत राहतं. कधी प्रॅक्टिकल डिफिकल्टी केल्या की फर्दर हे ऑब्वियस, हे अतिशय उघड प्रश्न समोर असताना सुद्धा असे GR बनवले जातात. काही नाही, GR एकदम प्रॅक्टिकल आहे, तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होईल. त्यात काही जर अडचणी निर्माण झाल्या तर त्याला फर्दर अमेंड करू. आणि शासकीय प्रक्रिया आहे की नवीन नाही आहे. अनेक GRच्या मागे GR निघतात. बर, अनिल शिदोरेने काय मुद्दा मांडायचा? शिदोरेजी, इतका म्हणजे हा जो आता जो GR आहे, शासन निर्णय आहे, अजिबात काहीही विचार न करता काढलेला आहे. हा फक्त शब्दच्छल करण्याचा भाग आहे. कसं आहे की हे सारखं सांगतं की निवडणुका आल्या म्हणून 16 जूनला जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं ते 16 जूनला आणण्याचं जे हे आहे ते सरकारचा निर्णय ना, तो काय आमचा निर्णय नाही. ते आणल्यानंतरच आम्ही विरोध करणार ना. त्याच्यामुळे अगदी साधी गोष्ट आहे की 5 वर्षाच्या मुलाला तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हे आम्ही सांगितलं होतं. स्वतः शिक्षण मंत्र्यांनी हे कबूल केलं होतं. तरी सुद्धा त्यांनी शब्दच्छल करून पुन्हा छुप्या मार्गाने, आणि दीपक पवार म्हणतात ते अगदीच बरोबर आहे, खरं म्हणजे जास्त उघड अशा प्रकारे हिंदीची ही जबरदस्ती चालवलेली आहे. मुळात असं आहे की शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये लहान मुलाचं एकंदरीत किती त्याची आकलन शक्ती आहे त्याच्यावर आपण का भर देतो आता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे, आता आम्ही लोकांकडे जाणार आहोत.
आम्ही शाळांमध्ये जाणार आहोत, आम्ही पालकांच्या भेटी घेणार आहोत आणि त्यातूनच आम्हाला शासनाला सांगितलं पाहिजे, सरकारला सांगितलं पाहिजे की आम्हाला लहान मुलाला, पहिलीतल्या मुलाला हिंदीची सक्ती नको. बर, पवार सर, आपली कॉमेंट. माझी वेळ संपत आली आहे. हा, नम्रता, मला फक्त एवढं सांगायचं की जे झोपलेले आहेत ना त्यांना जागं करता येत. झोपेचं सोंग घेतलेल्यांना आणि तोंड फिरवून बसलेल्यांना जागं करता येत नाही. त्यामुळे पाठकांचं मतपरिवर्तन मी करू शकेन अशा मी भ्रमामध्ये नाहीये. आणि शिक्षकांनी काय बदल करावे, म्हणजे तुमच्या प्रश्नाला त्यांनी जे सांगितलं की गावातला एखाद्या तरुणाला शिकवून शिक्षक करता येईल, अशा प्रकारचा ऍडव्हॉकिझम आणून तुम्ही महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा आतापर्यंत झालाय त्याच्यापेक्षा जास्त बट्ट्याबोळ कराल. पण तुमच्याकडे राक्षसी बहुमत आहे, तुम्हाला कोणाची काही पडलेली नाहीये, लोकांच्या विरोधाची तुम्हाला किंमत नाहीये. त्यामुळे तुम्ही शासन निर्णय एक काढून लोकांच्या जखमेवर मीठ चोळायला दुसरा शासन निर्णय काढा आणि वर बोलणाऱ्या एखाद्या अभ्यासकाला तुम्ही मनसेचे प्रवक्ते आहेत म्हणाल. मी तुमच्या त्या प्रकारच्या आक्षेपांची दखलही घेत नाही. इतके मला ते किरकोळ आणि नगण्य स्वरूपाचे वाटतात, कारण मी काय काम करतो ते मला माहित आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही हे कराल, लोक विरोध करतील, लोक जीव तोडून विरोध करतील आणि लोक विरोध यासाठीच करतायत, तुमचं सरकार आहे म्हणून विरोध करत नाहीये. तुम्हाला या राज्याचं स्वरूप बदलायचंय, तुम्हाला या राज्याचा आत्मा बदलायचा आहे आणि तुमच्या व्यापक संघ भाजपच्या कारस्थानाचा तो भाग आहे म्हणून आमचा त्याला विरोध आहे. तुमच्या या हिंदुत्वाच्या राजकारणाला आमच्या भाषिक राजकारणाने आम्हाला छेद द्यायचा आहे, मराठी कारणाने छेद द्यायचा आहे म्हणून आमचा संघर्ष आहे. तुमच्याशी शिक्षणाच्या टप्प्यांबद्दल बोलून काही उपयोग नाही. तुम्ही सांगता भोजपुरी कंपल्सरी आहे, तुम्ही मला दाखवा बरं युपी मधल्या किती शाळांमध्ये भोजपुरी कंपल्सरी आहे. अशा प्रकारचं काहीतरी एक थातूर मातूर डेटा द्यायचा आणि सगळं नेहरूंवर ढकलून द्यायचं, ही भाजपवाल्यांची जुनी सवय आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुमचा मी प्रतिवादही करत नाही. ठीक माझं आहे, एवढंच माझी वेळ म्हणणं आहे. संपत आली आहे. मला विश्वास मला फक्त वाटत शेवटचं नाही वेळ वाक्य द्यायची. सांगतो. मला एवढंच सांगायचं की आम्ही संघर्ष करू. हे सरकार अद्याप तरी लोकशाहीमध्ये आहे. आम्ही संघर्ष करू आणि संघर्षातनं काय होईल ते पाहत राहू. विश्वास पाठक, आवाज तर उठणार आहे या निर्णयाच्या विरोधात, सरकार कशा पद्धतीने हँडल करणार आहे? नाही, आवाज उठेल, आम्ही त्याचं स्वागत करू. मात्र कोणतरी स्वतःला अभ्यासक समजून, तज्ज्ञ समजून इतके पॉलिटिकल बोलत असेल आणि संघट भाजपवर राहत असेल तर आम्हाला त्यांची पर्वा नाही. भारतीय जनता पक्ष किंवा आमचं सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. लोकांना जे हवंय ते आम्ही देतोय म्हणून परत परत आम्ही निवडून देतोय. त्यामुळे आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची आवश्यकता नाही. राजकारण हे आपल्या आपल्या जागी होत राहील. ती जी भाषेची सक्ती आहे ती हिंदुत्वासाठी होतीये की मतांसाठी होतीये किंवा आणखीन कशासाठी होतीये ही वेगळी गोष्ट आहे. हा चर्चेचा खूप मोठा मुद्दा असू शकतो, त्याच्यामध्ये खूप मोठं राजकारणही असू शकतं. पण इथे या क्षणाला सगळ्यात मोठा मुद्दा आहे ते म्हणजे तिसऱ्या भाषेची शक्ती ही 6-7 वर्षाच्या पहिलीतल्या मुलावरती होतीये. तिसरी भाषा त्याला शिकायला लावली जाते. खरं तर ज्या वयामध्ये ते मूल भाषा ही संकल्पना समजायला सुरुवात करत असतं, अशा वयामध्ये त्याच्यावर काही वर्षांपूर्वी दुसरी भाषा आलेली होती आणि दुसऱ्या भाषेनंतर आता तिसरी भाषा त्या मुलावर शिकण्याची वेळ आलेली आहे. किती मोठं ओझं असू शकतं याचाही विचार व्हायला हवा. बाकी राजकारण आपापल्या जागी होत राहील. मुलांच्या मानेवरती आपण किती गोष्टींचं ओझं देतोय किंवा दुसऱ्याने काहीतरी केलं म्हणून आपण ते केलंच पाहिजे या नावाखाली या गोष्टी होत आहेत का, याचा सखोल विचार आणि त्याही पुढे जाऊन सखोल अभ्यास व्हायला हवा. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.